POPसाठी लाईन मारून घेत आहेत, जेणेकरून त्यांना आकार कसा करता येईल त्याप्रमाणे. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून POPचं काम सुरू झालेलं आहे. तर आता स्ट्रक्चरचं काम सुरू केली नाही यांनी. महादेवांना POPचं माझं काम मी दिलं आहे करायला. तर त्यांनी आजपासून सुरुवात केली. काल लाईनी मारून घेतल्या होत्या. तर मेन माझा हॉल जो आहे त्या हॉलमध्येच आम्ही POPचं काम करतो आहे. आता जागा हॉल एवढा मोठा नाही, पण त्या हिशोबाने आता डिझाईन घेतली जाते. आता POP करायच्या आधी ह्या सगळ्या वायरी काढून ठेवलेल्या आहेत. सगळा पसारा आहे इकडे. हे बघा, आता बरेच दिवस झाला आहे, आमचा महिना झाला असा पसारा ठेवलेला आहे. कलर काम असल्यामुळे कलर काम तर झालेलं आहे, बहुतेक थोडंफार राहिलेलं आहे. एकदा POPचं काम झालं, लाईटी वगैरे झाल्या की खूप छान दिसेल हा हॉल. सकाळी 10 वाजता हे स्ट्रक्चर बनवायला घेतले होते. हे बघा, आता अर्धा भाग झाला आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजले. मध्यंतरी थोडा वेळ लागला, कारण आमचं डिझाईन फिक्स नव्हती. त्याच्यात त्यांना वेळ झाला. अर्धा एक तास आमचा त्याच्यातच मोडला गेला. नाहीतर हे स्ट्रक्चर आता इथपर्यंत पूर्ण झालं असतं. पण ठीक आहे, डिझाईन पण ठरली. आता स्ट्रक्चर पण पूर्ण होईल आज. उद्या वायरिंगचं काम आहे. आमचं हे स्ट्रक्चर कसं वाटलं कमेंट करा सगळ्यांनी. आणि हे आमचे POPवाले यांना सगळ्यांनी ऑर्डर द्या. काल स्ट्रक्चरचं काम पूर्ण झालं आणि आज मग आता ते शीट बसवत आहेत. शीट पण बसवताना खूप काळजीपूर्वक बसवावी लागते. व्यवस्थित लाईनी जशा आहे त्याप्रमाणे बसली पाहिजे आणि नाजूक काम आहे खूप. शीट बरोबर बसली की मग मशीनने स्क्रू लावून फिट करून घेतात. प्रत्येक ठिकाणी स्क्रू कशी सगळीकडे लावून फिट करून घेत आहेत बघा. POPचं सर्व सामान या महादेवानीच आणले. दापोलीवरून घेऊन आलेत. चांगला माल असतो म्हणतात. आता ही बघा शीट कशी व्यवस्थित हळूवारप्रमाणे आणावी लागते सांभाळून. महादेवांचं काम बघा कसं परफेक्ट. शीट एकदम व्यवस्थित, वायरी पण व्यवस्थित त्या होलमध्ये घालून व्यवस्थित लावून घेणार, परफेक्ट बसवणार. माझ्याकडे कामाला यायला त्यांनी बरेच दिवस लावले. असं वाटत होतं कधी हे काम होतं आहे, पण ठीक आहे, आता हे काम एकदाचं व्यवस्थित पूर्ण होतं आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, त्यामुळे समजून घ्यावं लागतं. ठीक आहे, पण आता माझं काम पूर्ण होईल. ही आता शेवटची सीट बसवत आहेत. शीट उचलताना 2 माणसं लागतात, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या माणसाला पण घेऊन आले. हा दुसरा आहे तो विजय. त्याला गाण्यांचा खूप शौक आहे, त्यामुळे सतत काम करत असताना गाणी लावतो आणि काम करत असतो. ही पुट्टी कशामध्ये भरणार? हे स्क्रू बी आहेत ना, हां, आणि मधला गॅप बी आहेत ना, सांधे सांधे. आणि मग ही कोणती आणला आहे? कोणती पुट्टी? ही JK सिमेंट वाली. JK सिमेंटची सांधे भरायला आणल्यात आहे. हे सांधे ना मधले हे, आणि स्क्रूचे वगैरे. त्याला हे लावणार, काय बोलतात ह्याला हो? हा, ह्याला काय बोलतात? झायटेक. ही लावणार नायलॉनची आहे. नायलॉन, काय बोलताय? नायलॉन टेप. महादेवानी JK सिमेंट आणले. ते पाणी टाकून व्यवस्थित आता भिजून घेत आहेत. फेविकॉल सारखी चिकट आहे ना? चिकट आहे. ही कशी हो किलो? ही 40 रुपये, 50 रुपये आणि 40 रुपये किलो आहे. ही 5 किलो आहे. चिकटली कशी होती ती? गम असतो तरीच मी म्हटलं अशी चिकटते कशी काय काय असतं ना. ही जाळी कशासाठी लावता तो? सांगा मधून पकडून ठेवण्यासाठी. म्हणजे क्रॅक आहे ना, हां. जॉईंट असतो ना, हां, तो जॉईंट देत नाही. जॉईंट निघू नये, दिसू नये म्हणून. दिसू नये म्हणून. असं आहे. दिसू नये, धक्का लागला तरी काय तो काय त्याला प्रॉब्लेम नाही. असं. हां,
आता अशी सगळीकडे टेप लावणार तुम्ही. आता पुढे पुढे गेलो की टेप लावत लावत जाणार. हां. फक्त जे सांधे आहेत आणि चुका आहेत तिथंच, होल पाडलेले आहेत तिथंच ना. हे डायरेक्ट जाईल. हां होलला डायरेक्ट जाईल. हां, ह्या मोठ्या होलला नाही, लाईटीचे होल आहेत त्यांना नाही. है ना. ती बारीक सुरीक असतं ना हे सगळं. तेवढं खर्च करत नाही कोण. नाजूक काम. हा तेवढं खर्च नाही करत. हां. पुट्टीवर आता पुट्टी लावताय काय? पुट्टी लावून सांध भरून जातील ना. तिकडे सगळी पुट्टी भरून झाली ना अशी. तो ते राहायला बघा होल भरायचा, एक तिथं होल राहायला भरायचा. POPचं काम पूर्ण झालेलं आहे. शीट बसवून परत सिमेंट सांध्यामध्ये भरून आता ह्यांचं काम पूर्ण झाले. आता उद्यापासून लाईटीचं काम सुरू होणार.